आज सुखदा डेंटल क्लिनिकमध्ये रुग्णसेवा देत असताना 20 वर्ष पूर्ण झाली. या काळात अनेक रुग्ण आले गेले, अनेक किस्से घडले. पण काही अनुभव असे असतात जे कायमचे मनावर कोरले जातात. काही दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील 9 वर्षांची मुलगी तिच्या वडिलांसोबत आली. तिच्या वरच्या हिरडीला एक गाठ होती. मी तपासणी केली आणि वडिलांना सांगितले की हे त्वरित काढणे गरजेचे आहे. त्यांची परिस्थिती पाहून मी खर्च शक्य तितका कमी केला, पण तरीही तो त्यांना परवडणारा नव्हता. पण त्या वडिलांनी मुलीकडे बघितले. त्यांच्या डोळ्यात काळजी आणि मुलीबद्दलची माया दाटून आली. ते म्हणाले, डॉक्टर, खर्च कितीही येऊ द्या, पण मी माझ्या मुलीला सरकारी दवाखान्यात नाही घेऊन जाणार. इथेच उपचार करा. त्यांच्या या शब्दात आपल्या मुलीसाठी काहीही करण्याची जिद्द आणि बापाचं हृदय स्पष्ट दिसत होते. त्यांनी परिस्थिती नसताना सुद्धा उपचार करून घेतले, पण आपल्या लेकीला उत्तम सेवा मिळवून दिली. या विरुद्ध काही दिवसांपूर्वी धुळे शहरातीलच एक सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम गृहस्थ त्यांच्या मुलीला घेऊन आले. OPG क्ष किरणामध्ये समजले की तिची अक्कलदार आणि शेजारची दार खराब झाली होती, ज्यामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या. मी त्यांना सांगितले की एक दाढ आपण नक्कीच वाचू, पण अक्कलदाढ काढावी लागेल. परंतु उपचार करून घेण्याची त्यांची अजिबात मानसिकता नव्हती. ते फक्त औषधं घेऊन निघून गेले. या दोन्ही प्रसंगातून एक गोष्ट शिकायला मिळाली. आर्थिक परिस्थिती, शिक्षण या बाबी महत्त्वाच्या नसतात. खरी महत्त्वाची असते ती सहवेदना. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या वेदना समजून घेणे आणि त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी असणे. सहवेदना उपजत असते की आपण ती अंगी बाणवू शकतो? हे प्रत्येकाने स्वतःला विचारावे. सुखदा डेंटल क्लिनिक, जिथे केवळ रुग्णांवर उपचार नाही तर नात्यांना जपले जाते.